कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या तरुणीनं सिगारेट पान विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सामानाची फेकाफेक केली। त्यानंतर रिक्षावाल्याशीही हुज्जत घातली। रात्रीच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कल्याण स्टेशन परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रवासी वारंवार तक्रार करत होते। या व्हिडिओमुळे सगळीच पोलखोल झाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, या दोन तरुणी एवढा सगळा धिंगाणा घालत असताना तिथं कोणीच सुरक्षा रक्षक किंवा पोलीस यंत्रणा कुणीही नव्हतं की जे या दोन तरुणींना रोखतील? आतिश, या तरुणींना रोखणारं कुणीच नव्हतं का एवढा सगळा धिंगाणा सुरू असताना? कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन तरुणींनी हंगामा घातला। यावेळी त्यांनी सिगारेट पान विक्रेत्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तर केलीच, पण रिक्षावाल्याशी देखील हुज्जत घातली होती। बराच वेळ हा सगळा प्रकार सुरू होता आणि या दोन तरुणींचा हा सगळा धिंगाणा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या तरुणींनी सिगारेट पान विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत अगदी सामानाची देखील फेकाफेक केली। त्यानंतर रिक्षावाल्याशी हुज्जत घातली। रात्रीच्या सुमारास घडलेला सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कल्याण स्टेशन परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रवासी वारंवार तक्रार करीत असतात आणि आता तर या सगळ्या प्रकारामुळे त्याचीच पोलखोल झालेली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, या सगळ्या तरुणींचा या दोन तरुणींचा हा सगळा धिंगाणा सुरू असताना त्यांना रोखणारं तिथं कुणीच नव्हतं का? हेमंत मॅडम, की हे राजकारण हा प्रकार आहे। इथे बरेचसे ह्या रेल्वे स्टेशनचा गजबजलेला परिसर सुद्धा आजूबाजूचे लोक त्यांना सुद्धा त्या दोन महिला आहेत त्यांनी आवश्यक भाषेमध्ये शिवीगाळ सुद्धा केलेली आहे। तर त्यामुळे कोणी लेडीज असल्यामुळे कोणीही त्यांच्या पुढे येत नव्हतं, कारण की ती त्या दोन्हीच्या होत्या त्या मुली त्या जो पानटपरीवाला होता त्याला ते मारत सुद्धा होते। मग त्याच्यानंतर जे रिक्षा चालक वगैरे आहे त्यांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आलेलं। त्याच्यानंतर मग पोलिसांना बोलवून त्या दोन ज्या मुली आहेत त्यांना पोलिसांना नेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्या मुली ह्या चांगल्या घरच्या आहे असं समजते। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये घेऊन त्याच्यानंतर त्यांच्या घरच्या पालकांना बोलून त्यांना नंतर समजून सोडवण्यात आलेलं आहे। धन्यवाद आतिश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।